महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होत असलेल्या पथदर्शी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमासाठी कोल्हापुरातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर, राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे विभागाचे आयुक्त दिलीप शिंदे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या मंगलदिनी आपण एका लोकाभिमुख राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मभूमीतून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात करत असल्याचं सांगितलं। हा अधिनियम 2015 मध्ये सुरू झाला असून या अंतर्गत शासनाच्या हजारो योजनांचा समावेश करून नागरिकांना तात्काळ आणि सुलभ सेवा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेत। सेवांचा प्रभावी वापर होऊन कायदा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत सेवा हमी कायदा पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं स्वीकारलेली जबाबदारी कौतुकास्पद असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोल्हापूरची निवड केल्याबद्दल शासनाचे आभार मानले। अस्तित्वात असणाऱ्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चांगलं नियोजन केल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं। यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस उपस्थित होते। दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह राज्यातील इतर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, निवडलेल्या शाळा महाविद्यालयांचे शिक्षक, सरपंच उपस्थित होते।